श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुचरणारविन्दाभ्यां श्री गुरुदेवताय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुदेवो महेश्वरः। गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। या कुन्देन्दु तुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती विश्वेशजार्यापहा। समचरणसरोजं सान्द्रनीलाम्बुभावं जगन्निहितपाणिं मण्डनं मण्डना तरुणतुलसीमाला कण्ठं कञ्चनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलो पद्मकरेण शङ्खं चक्रं गदा भूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो राजा
अत्यंत आनंदाचा दिवस, विशेषतः वारकरी लोकांच्या जीवनातील अत्यंत आनंदाचा दिवस म्हणजे आषाढी वारी. इतकी वर्ष निद्रिस्त अवस्थेत असलेला, लुप्त असलेला आपल्या गावातील पांडुरंग जागा झाला. आणि हे दुसरं वर्ष काय असतं की देव आहे, पण देवाच्या मनात जागृत व्हायची पाळी लक्षात आलं, मनात आलं की तो कोणाच्या डोक्यावर कसा हात ठेवून त्याची बुद्धी चांगली करेल आणि आपण उत्तरी होईल सांगता येत नाही. मला सांगा आणखी काय परिस्थिती पाहिजे? गेल्या वर्षी मला हा योग चुकला याचं कारण की आधीच 1 महिना कीर्तन माझं सांगितलेलं होतं. या वर्षी आणखी 4 कीर्तन आली होती याच वेळेला, पण ती टाळली आणि म्हटलं पहिलं गावातले कीर्तन करायचं. आई बाप हे दैवत माझे असता माझ्या घरी, कशाला जाऊ मी पंढरी. हा मायेबाप इथे उभा आहे. इयत्ता पहिलीपासून, आमच्या वेळेस बालवाडी नव्हती, पहिलीपासून या जागेत आम्ही खेळलो, पडलो, बागडलो, जागे झालो, झोपलो सुद्धा, शिकलो. गावातील प्रत्येक माणूस, प्रत्येक पुरुष आणि स्त्री गावातील या शाळेचा माझी विद्यार्थी आहे. आणि या विठुरायाच्या चरणाची सेवा आजची जर चुकली तर मनाला हुरहुर वाटेल. या दृष्टिकोनातून आज या विठ्ठलाने मला इथे उभं केलं आणि ते माझं वेळ वापर का होईना परमेश्वराचं कीर्तन ऐकण्यासाठी तुम्हाला समोर बसवले. श्रोतेहो, भक्ती आम्ही करतो, पण नारद मुनींनी 9 भक्तीचे प्रकार सांगितलेले आहेत. त्यापैकी श्रवण भक्ती ही पहिली, त्याच्यानंतर कीर्तन भक्ती ही दुसरी. श्रवण म्हणजे ऐकणं. आजकालच्या जमान्यामध्ये कोणाचं कोण ऐकून घेत नाही, परंतु या परमेश्वराचं नाम ऐकून घेणं, 2 तास शांत बसून ही बुद्धी आपल्याकडे येणं म्हणजे परमेश्वराची त्या कृपा आपल्या पाठीशी असणं. नाहीतर अख्खा गाव इथे आज जमा झालेला असतो. उद्या तुम्हाला बरेच जण मिळतील, सांगतील नाही कीर्तनाला यायचं होतं पण माझं ते घराकडे असं आहे ना, असं होतं, अमुक पाहुणे आले, तमुक पाहुणे आले, पण पाऊसच भरपूर यायलाच नाही. 1000 मिनिट सांगतील, पण पाऊस पासून एक आपलेपणाच्या नात्याने आणि विठ्ठलाच्या भक्तीच्या श्रद्धेने आपण या ठिकाणी एकत्र जमलेलो आहोत. ही आपल्यावर असलेली त्या पांडुरंगाची कृपा आहे. आणखी कुठे विचारायला जायला नको, देव धर्म देवा माझं असं खावं, तो देवा माझं तुझं खावं. म्हणून आजच्या दिवशी अभंग काय निवडायचा, अभंग काय निवडायचा असा विचार मनात करता करता नेमकं आपलं हित कशात आहे. आम्ही जन्मापासून अगदी धड पडेपर्यंत धडपडत असतो जीवनामध्ये, शेवटपर्यंत आपल्याला कळत नाही की आपलं हित कशात आहे. अनेक व्याप करतो, अनेक धंदे करतो, धंदा केलेला बदलतो, नोकरी करतो, चाकरी करतो, व्यवसाय करतो, परंतु शेवटच्या घरीपर्यंत काही जणांना कळत नाही की मी कमावलं काय आणि माझं हित कशात आहे. हे संतांनी सांगून ठेवलेले आहे, बाबा हे कर म्हणजे त्याचं हित तुझ्यामध्ये आहे. म्हणून संत तुकाराम महाराजांचा अभंग आहे. अरे 9:30 पर्यंत चालेल ना? 9:30 कारण कसं आहे, आम्ही नोकरीवाले, समोर बसले काही शेतीवाले, आता शेतीतून आंघोळ करून इकडे आलेल्या. शेतीमध्ये काम करणं म्हणजे साधी गोष्ट नाही. कधी एकदा
या अवस्थेमध्ये असतो त्याला छळणं बरोबर नाही. उद्या माझ्या पाठीमागून त्याला काय उद्या जाऊन तो जळगाली वाटणार आम्हाला 8 वाजता जेवण पाहिजे तसं व्हायला नको. परमेश्वराची भक्ती जी आहे ती अत्यंत आनंदामध्ये झाली पाहिजे. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय कुठल्याही शाळेत गेले नाही, शिकले नाही, तरी पण त्यांनी 4000 आजपर्यंत नोंद आहेत असे 4000 अभंग असलेली त्यांचे पुस्तक आहे, ग्रंथ आहे. त्याला म्हणतात तुकाराम गाथा. आणि कोणत्याही क्लास लावले नाही, कोचिंग क्लास नाही, शाळेत गेले नाही आणि त्यांचे अभंग आज PhD ला अभ्यासाला आहे. अशा जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग आज आपल्याला भेटलेला आहे. तुकोबारायांनी मार्गदर्शन केलेले आपल्याला. आपुल्या हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया. जो आपल्या हितासाठी जागा असतो, जो आपल्या हितासाठी जागा असतो त्याचे आई बाप धन्य. आणि ज्याला आपलं हितच कळत नाही तर तो गोंधळलेल्या अवस्थेत आहे आणि त्याचे आई बाबाही गोंधळलेल्या अवस्थेत. आत्ताची परिस्थिती बघा की आपलं मूल शाळेत जातंय, करतोय काय, अभ्यास करतो काय, नेमका अभ्यास कसला आहे, नेमकं काय आहे हे कळायलाच मार्ग नाही पालकांना. फक्त पालक एवढं सांगतात की हे अभ्यास कर, बस एवढाच विषय आहे. मग या अभ्यासातून तरी आपलं हित राहिलं पाहिजे ना. मग असे जे पालक आहे आणि असे जे विद्यार्थी आहेत ते योग्य दिशेने अभ्यास करतात आणि आपलं हित साधून घेतात, त्यांचे पालक त्यांचे माता पिता धन्य होतात. हे झालं व्यवहारातलं. आता सध्या कसं आहे की आपल्याला सुख हवं आहे, सुख हवं आहे. सुखासाठी आपण धडपड करतो. घरात फॅन पाहिजे, घरात फ्रीज पाहिजे, घरात कूलर पाहिजे, घरात AC पाहिजे, घरात लाइटर पाहिजे, घरात नुसता टीव्ही नाही स्मार्ट टीव्ही पाहिजे, एखाद्या कोपऱ्यात वायफायचं पीक पाहिजे आणि प्रत्येकाकडे अँड्रॉइड मोबाईल पाहिजे. मागल्या दारी वॉशिंग मशीन पाहिजे, त्या वॉशिंग मशीन मध्ये आपोआप येणारं पाणी पाहिजे नळाचं, त्याच्यासाठी विहीर पाहिजे, विहीर मध्ये बसवलेला पंप पाहिजे, फिरायला 2 चाकी गाडी पाहिजे, तिचा कंटाळा आला की 4 चाकी पाहिजे. एवढं सगळं घेऊन सुद्धा शेजारीने जर मोठा फ्रीज घेतला तिथं सुख दिलंय. बरं एवढं घेऊन कोण सुखी आहेत का मला सांगा. आपले हित कशात आहे या मुद्द्यावरून बोलतोय तुकाराम महाराजांनी. एवढं सगळं घेऊन सुद्धा सुखी नाही, जिन्यावरून चालायला जमत नाही, जिन्यावरून उतरायला जमत नाही. ही सुख घेतो त्याच्याबद्दल आपल्याला दुसरं काहीतरी मिळत असतं, ते म्हणजे BP, शुगर. बसायला गेलं तर बसायला जमत नाही आणि बसून उठायला गेलं तर उठायला जमत नाही. काय सांगतो, गोळ्यांशिवाय एक वेळ जेवण राहिलं तर राहू दे, गोळ्या घेतल्या तर नाही घेतल्या तर मात्र भाई पडेल आपल्याला. काही माणसं गोळ्या खाण्यासाठी जगतो की काय असा प्रश्न पडतो. जर गोळी नसेल का मला सांगा, ही सुख घेऊन हे सुख कुठे मिळालं. म्हणून सुख आपल्याला मिळेल पण सगळ्यात महत्वाचं काय पाहिजे, आपल्याला समाधान मिळवलं पाहिजे. सुख वेगळं आहे. वॉशिंग मशीन मध्ये कपडे टाकले, कपडे गुंडाळले, सगळं ते धुवून आलं, कपडे घातले, सुख आहे. समाधानाचं काय. जर समाधानाच्या गोळ्या मेडिकल स्टोअर मध्ये मिळाल्या असत्या तर आज
सगळ्यात जास्त गोळ्या आपल्या त्या समाधानाच्या गोळ्या आपल्या. पण समाधान मिळवण्यासाठी पहिल्या नंबरचं काम केलं पाहिजे. पुढच्या कडव्यात तुकाराम महाराज म्हणतात, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कयाचा हरिक वाटे देवा. आपल्या कुळामध्ये कन्या आणि पुत्र सात्विक व्हायला पाहिजे. सात्विक मध्ये पहिला क्रमांक येतो देवाचं नाम. देवाचं नाम आपल्या मुखामध्ये यायला लागलं की समजायचं आपण सात्विकतेकडे वळलेलो आहोत. आणि बुधवार आणि रविवार फुकट गेला असं वाटलं की आपण अजून सात्विक नाही, तामसी आहोत. सत्व, रज आणि तम. आज मला एकाने जाता आज एकादशी काय? हो, आज रविवार फुकट गेलो. आज एकादशी म्हणजे काय? सगळ्यात आनंदाचा दिवस, वारकऱ्यांचा आनंदाचा दिवस, भक्तांचा आनंदाचा दिवस, विठ्ठलाच्या सगळ्या भक्तांचा आनंदाचा दिवस. मग रविवार फुकट तो कसा जाईल? मग फुकट कोणाला गेला? पुढच्या रविवारी गेलं, पुढच्या रविवारी काहीतरी आणखी नसतं की तेही गेलं. म्हणजे आपण सात्विक न होता तामसी विचार करतो. बुधवार काही झालं तरी बुधवार आणि रविवार आणि जाता कामा नये. बुधवारी मटण असेल, चिकन असेल तर रविवारी मासे असले पाहिजे. रविवारी चिकन असेल तर बुधवारी मासे असले. एकही वाद जाता कामा नये. ही आपली म्हणजे तामसी आहे, दुसऱ्याचं मांस खाऊन जगणं. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. किती आनंद वाटेल सात्विक असेल तर. त्या घरामध्ये रोज दिवाळी असेल, पुत्र आहे, कन्या आहे, आपल्या करिअरसाठी, आपल्या ध्येयासाठी झटतो आहे, अभ्यास करतोय, देवाचं नाम घरामध्ये आहे. घरामध्ये गोष्टी सुद्धा आपल्या ध्येयाच्या होतात. काय करायचं, कुठे करायचं, कसं करायचं, व्यवसाय कसा करायचा, या संदर्भात गोष्टी होत आहेत. पैसा कसा कमवायचा, पैसा कसा कमवायचा, वाईट मार्गाने न मिळवता चांगल्या मार्गाने कसा मिळवायचा, याची पुत्राची आणि वडिलाची संवाद होतात घरात. काय संध्याकाळ असेल मला सांगा. अशा कुळामध्ये जे पुत्र असतील आणि अशा जर गोष्टी घडत असतील तर ते कुळ धन्य आहे, त्याचा आनंद परमेश्वराला होतो. याच्या उलट संध्याकाळी पुत्र येतो पिऊन, त्याच्यापेक्षा बाप येतो पिऊन, दोघांची मारामारी, कोणाला वेळ नाही. बाप असला घरात तर पुत्र असेल कोट्यावर, बाप कोट्यावर आला की पुत्र घरात. काय परिस्थिती आहे? असं कितीतरी घरामध्ये वातावरण आपल्याला बघायला मिळतं. हे वातावरण आपण शुद्ध करणं आणि त्याप्रमाणे वागणं, याला तुकाराम महाराज म्हणतात, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. ज्या घरामध्ये वाद्याचा आवाज येतो ऐकायला, कोणतरी पकवाद शिकतो, कोणतरी तबला शिकतो, कोणतरी पेटी शिकतो, कोणतरी गायन शिकतो, हे देवाची भक्ती आहे. आपल्याला ते देवाने दिलेली कला आहे आणि ती कला आपण आपल्या मुलांकडून करून घेणं, त्यांना त्याच्यासाठी प्रोत्साहन देणं आणि देवाचं नाम त्या निमित्ताने घरात येणं. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. त्याच्यापैकी आपण काय करतो मला सांगा. आज एक फॅशन आलेली आहे. फॅशन देवाच्या बरोबर तिथे जायचं, फोटो काढायचा, व्हायरल करायचं. आज पंढरपूरची वारी चालू आहे. आता पोचली असेल, पण त्या वारीमध्ये काय काय घडतं, कोण गवळणी म्हणतात, कोण चालत जातात, कोण काय, तर काही अगदी एका रंगाच्या साड्या नेसतात आणि टाळ घेऊन नाचतात, त्याचे फोटो काढतात. आपला फोटो यायला पाहिजे म्हणून जास्त धडपड. काय विचित्र विचित्र करतात, फोटो काढतात. तर भक्ती कुठे आहे?
मनी नाही भाव म्हणे देवा मला भाव. मनामध्ये भाव नाही. भाव कसला की मी भक्ती करतो हे लोकांना कळलं पाहिजे. याला भक्ती म्हणत नाही. कुठलेही संत घ्या, त्यांनी कुठे कोणाला प्रसिद्धी केली नाही, काही केलं नाही, काही केलं नाही. त्यांच्या पाठीमागे प्रसिद्धी लागली आणि आज त्यांच्या जयंत्या आणि पुण्यतिथ्या आपण साजऱ्या करतो. त्यांनी लिहिलेल्या साहित्यावर आम्ही जगतो. मग मला सांगा, आपल्याला जर भक्ती करायची असेल तर तो खरा भक्त असतो, तो अजिबात कोणाला बोलत नाही. मी असं करतो, काही जण सांगतात की मला 1 तास लागते पूजा करायला. काय बाबा बसतो 1 तास, मला 2 तास लागतात. हे स्तोत्र म्हणतो, ते स्तोत्र म्हणतो, एवढ्या आरत्या म्हणतो, तेवढ्या आरत्या म्हणतो. पूजेवरून बाहेर आला की ह्याच्या तोंडामध्ये शिव्या. याला भक्ती म्हणत नाही. भक्ती कशाला म्हणतात? परमेश्वराचं आणि आपलं बोलणं, परमेश्वराकडे आपण बघणं आणि त्याच्या नामामध्ये दंग राहणं हे आपलं हित आहे. एरवी आपण देवाला सांगतो की देवा मला असं असं पाहिजे, तसं तसं पाहिजे, माझ्या मुलाचं लग्न झालं पाहिजे, माझ्या मुलाला नोकरी लागली पाहिजे, पायनं लवकर हल्लं पाहिजे. किती मागण्या असतात देवाकडे. आणि दुसऱ्या बाजूने आपण म्हणतो देवा सगळं कळतात, सांगा देवाला सगळं कळतंय, मग देवाकडे मागणी का ठेवा? म्हणून तुकाराम महाराजांनी सुंदर एक सांगितलेलं आहे की देवाकडे काय मागावं, काय मागावं, दान काय मागावं. सुंदर पैकी सांगितलेलं आहे. देगा देवा संत संगत देई सदा. आपलं हित कशाला आहे? संतांची संगत दे देवा. मला मुक्ती नको देऊ, धन नको देऊ, संपदा नको देऊ, मला काय दे? संतांची संगत. आज संतांची संगत म्हणजे चांगल्या विचारांची संगत आवश्यक आहे. बघा, कुठेही जरा तुम्ही टीव्हीवर बघा, आपला माल कसा खपेल हेच गाजरी असतं. 7 दिवसात फेअर अँड लवली लावलं की गोरा पान होतो. 7 दिवसात मग ते चित्र दाखवतात. पहिल्या दिवशी एवढा, दुसऱ्या दिवशी गोरा, तिसऱ्या दिवशी गोरा, चौथ्या दिवशी, 5व्या दिवशी, 7व्या दिवशी गोरा गोरा पान. 8व्या दिवशी हे आली फेअर अँड लवली घेऊन लावायला सुरुवात. 4 महिने फेअर अँड लवली लावली तरी काही फरक पडत नाही. आपण बोलतो हे असं तेल घातलं, ते तसं तेल घातलं की असे केस वाढतात. आणि आयुष्यभर तेल लावलं असतं तरी सुद्धा काही होणार नाही. ह्या आपलं माल खपण्यासाठी सगळ्या गॅलरी चालू आहे. मग चांगलं कोण सांगते हो? मग आजकाल चांगलं कोण सांगतं? तर आजकाल संत चांगलं सांगतात, साधू नाही बोलत. हा, तो जर साधू संधी जातो असेल तर आपलं वाटोळच केलं. किती तरी लोकांना त्यांनी फसवलेले आहे. म्हणून साधू ओळखावा, साधू ओळखूनच त्याची सेवा करायला पाहिजे. पण संत आज भेटणंच केली नाही म्हणून संत
गुरुंनी लिखाण केलं आणि आपले ग्रंथ लिहिले तेच खरे गुरु आहे. ग्रंथ हेच गुरु आहे. म्हणून आजकाल जो तो आपल्या स्वार्थासाठी काय सांगेल याची गणना न करणे बरे. म्हणून आपण विचार केला पाहिजे समोरची व्यक्ती काय सांगते आणि आपण ऐकलं पाहिजे. ऐकावे जनाचे. आजकाल सगळे कुटाणे होतात ते त्याच्यामुळे होतात. एक मित्र होता, दोन मित्र एकत्र आले आणि म्हणाले मला सर्दी झाली बरीच होत नाही. काय 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 केलं. मला सर्दी झाली संध्याकाळी माझ्या बरोबर संध्याकाळी सकाळी नाही. तो संध्याकाळी माझ्या बरोबर म्हणजे ह्याच्या मला सवय आला काय देणार. संध्याकाळी गेला म्हणजे अरे ते घेतलं ना की सर्दी गायबच होते. सर्दी निघून जाते, कुठल्या कुठे पळून जाते. असं आहे सर्दी निघून जाते. होय तर तुझी गेली होय तर त्या ते घेतल्यामुळे आणि सर्दीच नाही माझी जमीन पण गेली. जमीन गेली, जमला गेला, बायको होती ती पण गेली आणि सर्दी पण गेली, तू पण गेली. असे भेटतात सांगायला. काय सांगू. आजकाल या व्यसनाने एवढं समाजाला गांजून टाकलेलं आहे, एवढं समाजाला गांजून टाकलेलं आहे की संसाराची राख रांगोळी करते ते व्यसन. कुठलंही असू दे संसाराची राख रांगोळी करते. कोणी कन्या पुत्र होती जे सात्विक हे कोणाला कळतच नाहीये. संध्याकाळी ते अमृत घेतल्याशिवाय आपल्या जीवनाचं उत्तरोत्तर झालंच नाही असं त्यांना वाटतं. हे व्यसनी माणसाचं लक्षण. कधीही व्यसनी माणसाने आपला विकास होणार, आपली प्रगती होणार हे वाक्य खोडून टाकायचं आपल्याला. आणि लग्न जर झालं नसेल आणि जर त्याला व्यसन असेल तर त्याने लग्नही करू नये. तिच्याबरोबरच लग्न करावं आणि मरावं. आजकाल असे समाजामध्ये तरुण तरुण स्त्रिया आज उघड्या कपड्याने फिरतात. काय सांगू, काय करावं. संतांनी 700 वर्ष झाली सांगून सांगून ते गेले. ग्रंथ कोण वाचतंय ग्रंथ. समाजाला आज या विचारांची गरज आहे, संतांची गरज आहे. लक्षात ठेवा. आज मी हे का बोलतो कारण हे गादीच माझी आहे, माझ्या गावाची गादी आहे. दुसऱ्यांच्या गावावर बोलतो. कारण प्रत्येक घरामध्ये आनंदाची दिवाळी झाली पाहिजे. प्रत्येक घरामध्ये संगीताची सेवा झाली पाहिजे. प्रत्येक घरामध्ये वाद्याची सेवा झाली पाहिजे. प्रत्येक घरामध्ये विद्येची सेवा झाली पाहिजे. तेव्हाच आपण सुखी होऊ शकतो, तेव्हाच समाधानी होऊ शकतो. आज आलेली गावामध्ये काय नाही हो. देवदेवतांचा विचार केला तर इकडे माऊली बसलेली आहे रक्षण करायला आणि त्या सीमेवर बसलेले आपली नैदेवी बसलेली आहे. काय कमी आहे आपल्याकडे, काय कमी आहे. डीजे पाहिजे, डीजे वाले आहेत. बुवा पाहिजे भजनी, ह्या की तिथे बुवा पाहिजे. बँजो वाले पाहिजे, ह्या बँजो वाले. ढोल पथक पाहिजे, ह्या ढोल पथक. मोठी दिंडी काढणारे पाहिजे, दिंडी घ्या. सप्ताह काढणारे पाहिजे, सप्ते घ्या. काय कमी आहे. कीर्तनकार कोण नव्हता तो राहू आहे हक्काचा कीर्तन. हे का झालं तर काहीतरी मेहनत घेतल्यामुळे. ही जी लहान मुलं आहेत ना यांच्यापुढे आपण काहीतरी आदर्श ठेवला पाहिजे. ही आपली जबाबदारी आहे. भगवद्गीतेमध्ये म्हटलेले आहे, काय म्हटलेले आहे की जसं आपण वागू मोठी माणसं तसं लहान मुलं वागणार. यद्यदा आचरित श्रेष्ठस्तत्त देवे करो जना सयत प्रमाणं कृते लोकस्तदनु वर्तते. आता हे विस्कटून सांगायला पाहिजे. यद्यदा आचरित श्रेष्ठ लोक, गावातील श्रेष्ठ लोक, गावातल्यांसाठी त्याच्यावरचे लोक, त्यांच्यावरचे लोक, देश पातळीवर जे लोक जसं आचरण करतात तसंच त्यांचं आचरण बघून पाठीमागचे लोक त्यांचं आचरण म्हणजे प्रमाण मानून वागतात. मग मला सांगा, आज आपण म्हणतो
मुलं बिघडली, मुलं बिघडली, मुलं बिघडली, कोणी बिघडवली आपणच विचारायचं आपल्याला. ही जबाबदारी आपली आहे, पालक म्हणून आपली आहे. ही मुलं बिघडलेली नाही, त्यांच्या हातामध्ये मोबाईल द्या, आता फोन चार्ज करा, वायफायचं नेट बसवा, रात्रभर हल्ले तर मला विचारा, डोळ्याला डोळा लागणार नाही. पण हरिनाम करायला सांगा, भजन 15 मिनिटात झोपतील. मोबाईल मध्ये ही मुलं एवढी हुशार आहे, त्याच्याकडे मोबाईल दिला तर तो पुन्हा खोलून, पुन्हा जोडून, पुन्हा तयार करून तो देईल. कुठल्या क्लासला लावला त्याला, एवढी बुद्धिमत्तेची मुलं आहेत. म्हणून त्यांच्याकडे आदर्श आपण ठेवला पाहिजे. या हरिभक्तीमध्ये आपण त्यांना आणलं पाहिजे, ही हरिभक्ती आपण केली पाहिजे, तर मुलं त्याच्यात ओढणार. ही जबाबदारी आपली आहे. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, ही जबाबदारी आपल्याला. एक म्हातारा होता, असा ओट्यावर बसला होता. कसे आपण मुलांना शिकवतो बघा. बसला होता, त्याला विडी प्यायची सवय होती, आणि विडी प्यायची सवय होती. तो असा नातू होता त्यांचा, हुशार नातू, आजोबांसारखं विडी ओढायची त्याची लहर होती. आजोबा येतो आपल्या इकडे, तर आतून जरा विडी पेटून आण, चुलीतून विडी दिली, त्या नातवाने ती विडी पेटवली पोलीसवर चुलीत, आणि आला आणि हॉलमध्ये आला. पूर्वीची आपल्या मालवणी भाषेमध्ये गोळे, गोळेमध्ये आला, विडी विजली, पुन्हा केला, पुन्हा पेटवली, आला, विडी विजली, पुन्हा गेला, पुन्हा विडी विजली. त्याने काय करावं? आजोबा कशी विडी ओढतात, विडी तोंडात घेतली, पेटवली, धूर काढीतच बाहेर आला, आणि आजोबांना सांगितलं ही घ्या विडी. असे हुशार आहेत. काय सांगू तुम्हाला, आजोबांनी कशी विडी ओढली हे बघितल्याशिवाय त्याला ट्रेनिंग मिळालं काय? नाही मिळालं. वडील दारू पितात, हे ट्रेनिंग कोण देतं? वडील आपल्या मुलाला दारू प्यायला शिकवतात, आणि वडील सांगूच शकत नाही मला तो दारू पिऊ नको म्हणून, ते स्वतः पितात. स्वतःच्या तोंडात पानाचं नजर गुटखा तोंडात असताना आपल्या मुलाला तो काय सांगणार? खाऊ नको म्हणून. म्हणून यज्ञाचरित्र आपण सुधारलं पाहिजे, आपण देवधर्माला लागलं पाहिजे, धर्माची कामं आपण केली पाहिजे. बाकीची पिढी आपोआप त्याच्या मागून येतील. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा देवाला आनंद होईल. आमच्या गावामध्ये सगळं आहे, पण आमच्या गावामध्ये काय नाही. आमच्या गावामध्ये इंजिनियर नाही, आमच्या गावामध्ये डॉक्टर नाही, आमच्या गावामध्ये वकील नाही, आमच्या गावामध्ये आमदार नाही, आमच्या गावामध्ये मंत्री नाही. का नाही मंत्री? त्याचा विचार आपण केला पाहिजे. त्या देवाला आनंद कसा वाटणार याचा विचार आपण केला पाहिजे. आपल्या घरातील कोणतरी एक मोठा अधिकारी व्हायला पाहिजे याचा विचार आपण करणार, किंवा लहान मुलं विचार करणार. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, पंजाबचे येऊन आपल्या जिल्हा परिषदेवर 1 नंबरवर ठेवून आम्हाला दादागिरी दाखवतात, आमच्यावर वचक ठेवतात. आमचे कारण याचं एकच कारण आहे. काय आहे? गीता भागवत करी श्रवण अखंड नाम कीर्तन विठोबाचे. अभ्यासच नाही, अभ्यासाचा कंटाळा, हे एकमेव कारण आहे. ज्यावेळी तिकडचे लोक बॅग घेऊनच येतात, गटाराच्या फुटपाथवर झोपतात, पण त्या अधिकारी झाल्याशिवाय आपला रस्ता बंद नाही. 16 तास अभ्यास करतात, 16 तास अभ्यास करतात. मोबाईल हवा तेवढाच वापरतात. आमची मुलं 16 तास मोबाईल वापरतात, आणि उरलात तर 1 तास अभ्यास करतात. उरलात तर ही श्लोकांची काय? म्हणजे आमच्या गावात जर वकील झाले, डॉक्टर झाले, कशाला दुसऱ्याच्या मदतीला झाला पाहिजे, कशाला कुठल्या दुसऱ्या गावात जायला पाहिजे. म्हणून कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे. आणि पुढे सांगतात गीता भागवत करी ती श्रवण. पूर्वीच्या काळी मंदिरं जी होती ती संस्काराची केंद्र होती. मंदिर होती ती संस्काराची केंद्र होती. मंदिरामध्ये भजन होत होती,
मंदिरामध्ये प्रवचन होत होती, मंदिरामध्ये कीर्तन होत होती. हे मंदिर त्याच्यासाठीच आहे. पण आजकाल मंदिरामध्ये शुकशुकाट असतो. हे कोणावर होतं? आमची मानसिकता बदलली पाहिजे. आमची मानसिकता बदलली पाहिजे. सुरुवात करायला सोपं आहे, पण लोकांची मन परिवर्तन करायला खूप अवघड आहे. हळूहळू येतील लोक. सप्ताह म्हणजे काय ते लोकांना कळलं पाहिजे, तर त्या सप्ताहामध्ये भक्ती होईल. जागरण म्हणजे काय ते कळलं पाहिजे, आणि हे कळण्यासाठी मंदिरामध्ये प्रवचन कीर्तन मेळावे झालं पाहिजे, तर हे ज्ञान येणार, नाहीतर ज्ञान येणार नाही. काय सांगू? ज्या मंदिरामध्ये अशा प्रकारचे संस्काराचे वर्ग होतात त्या गावाची प्रगती होत असते. अन्यथा गावामध्ये माया आणि वादविवाद ह्याच्याशिवाय काही मिळत नाही. म्हणून तुकाराम महाराजांनी सुंदर सांगितलं, गीता भागवत करीती जे श्रवण. गीता आणि भागवत यांचं श्रवण ऐकणं हे सतत. आपल्याला, आम्ही शेतकरी आहोत, प्रपंची आहोत, एवढं वाचायला वेळ कुठे आहे आपल्याला? एवढं बसून 2-2 तास वाचायला वेळ कुठे आहे? पण ऐकू शकतो ना, ऐकू शकतो ना. हे ऐकणं सुद्धा खूप महत्त्वाची गोष्ट आहे हो. म्हणून अखंड चिंतन विठोबा, अखंड चिंतन विठोबा. आपली सेल्फी किती प्रसिद्ध होते त्याच्यावर नाही बघायचं. आपल्या सेल्फी पेक्षा त्या विठ्ठलाचा एक अभंग आपल्याला आला का? रूप पाहत आलोचनी सुख झाले हो साधने, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. हे आपल्या तो मुखामध्ये आलं का? नाहीतर वेगवेगळे ड्रेस घालून, आपण नथण्या घालून, मॅचिंगचे कपडे घालून नाही देव पावायचा. अशाने देव नाही पावायचा, कारण देव बाजाराचा भाजीपाला नाही. खूप कठीण आहे. आमच्या गावात तर भक्ती रुजवणे अजून खूप काम आपल्याला केलं पाहिजे. यासाठी आपला या विठ्ठलाला खूप काळजी वाटली, म्हणून हा उत्सव त्यांनी साजरा करण्याची प्रयोजन आहे. लक्षात घ्या, आपल्या गावाची विकास आणि आपल्या गावामध्ये चांगल्या गोष्टी घडायला आता सुरुवात होणार आहे. कारण विठ्ठल इथे येऊन उभा राहिला होता, आता तो जागृत झालेला. म्हणून या ठिकाणी अजिबात विठ्ठलाला अपेक्षित असलेलंच वर्तन तिथे व्हायला पाहिजे. विठोबाला कुठे जात पात धर्म काही नाही, आडनाव काही नाही. इथे आपण भक्त म्हणून यायचं, फक्त भक्त म्हणून यायचं, आणि त्याच्या समचरणावर हे डोकं ठेवल्यानंतर अनुभव घ्यायचा विठ्ठल म्हणजे काय. त्याच्या समोर उभं राहायचं आणि त्याला सांगायचं आपलं दुःख. आणखी दुःख सांगायची गरज नाही. शेजारीला तर दुःख अजिबात सांगू नका. सगळ्यात वाईट गोष्ट शेजारीला आपल्या घरातील दुःख सांगणे. साखर मागायला आली, एक प्याला साखर दे. प्याला नाही, आपला डबा घेऊन जा, थांबू नको. थांबली की झालं संपूर्ण. पण ती आपलं सांगणार, आपलं ते सांगणार, आणि तिच्यामुळे घरामध्ये वाद होणार. म्हणून लक्षात ठेवा, झाकली मूठ सवाला पाहिजे. आपल्या घरातल्या गोष्टी शेजारी सांगू नये. सगळे वाद याच्यामुळे होतात. आपण विश्वासाने सांगतो, तुला म्हणून सांगते, तू कोणाला सांगू नको. ती आपली विश्वासू असते, पण तिची विश्वासू कोणतरी असते ना, ती पण तिला तेच सांगते, तुला म्हणून सांगते, कोणाला सांगू नको. ती परत तिसऱ्याला सांगते, तुला म्हणून सांगते, सांग म्हणेपर्यंत गाव वर झालं. बरे कोणाला कोण विचारते हो. अशा संतांनी सांगितलेल्या वचनावर विश्वास ठेवून, संतांनी सांगितलेल्यावर मार्गावर जर आपण चाललो तर आपलं कल्याण निश्चित आहे. म्हणून तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे, गीता भागवत करीती श्रवण, अखंड नाम अखंड चिंतन विठोबाचे, अखंड चिंतन विठोबाचे. म्हणून पुढे म्हणतात ते, तुका म्हणे मज घडो त्याची सेवा. तुका
तुका म्हणे मद घडो त्याची. तुकाराम महाराज म्हणतात, ज्या घरामध्ये ज्याचे पुत्र ज्याचे कन्या सात्विक आहे, आपल्या जीवनाचं भलं करण्यासाठी धडपडत आहे, ज्याच्या घरामध्ये भजन कीर्तन देवाचं नाम घेतलं जातं, अशांच्या घरातली सेवा मला घडू दे, असं तुकाराम महाराज म्हणतात. म्हणजे आज जर आपण हे गेलं तर तुकाराम महाराज आपली सेवा करायला येतील यात संशय नाही. कारण इतिहासामध्ये पुरावे आहेत. एकनाथांच्या घरी खंड्याच्या रूपामध्ये 12 वर्ष पाणी भरण्याची सेवा केली विठ्ठलाने. तिथे 12 वर्ष एकनाथ महाराजांना कळलं पण नाही की देव आपल्या घरी सेवा करतोय. याचं कारण एकनाथांची भक्ती, शांती परम एकनाथ म्हणतात. मग देव जर आपल्या घरामध्ये असायला पाहिजे तर कुठेतरी देवाला लाइटिंग करून देवाला काहीतरी फुल घालून हे चालणार नाही. देवाला काय पाहिजे, आपला आवडीने भावे हरिनाम देसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे. एक आवडीने जर आपण त्याचं नाम घेतलं ना, आवडीने, नुसतं नाम, मंत्र नको, तंत्र नको, श्लोक नको, संस्कृत नको, काय नको, आवडीने, तर तो आपल्या घरी येतो. सांगण्यासारखं भरपूर आहे. मग तो जर आपल्याकडे आला पाहिजे तर आपल्याला सकाळ संध्याकाळ दुपार देवाचं नाम घेतलं पाहिजे, कुठे असू दे. पूर्वीच्या काळी म्हटलेलं होतं की त्रिकाल स्नान संध्या. त्रिकाल म्हणजे काय, 3 वेळा सकाळ दुपार संध्याकाळ स्नान करायचं आणि 1 वेळा जेवायचं, असं सूत्र होतं. पण आम्ही इतके माणूस लबाड आहोत की हे बदललं आणि काय केलं, 3 वेळा जेवण केलं आणि 1 वेळा स्नान केलं. पूर्वीच्या काळी 3 वेळा स्नान आणि 1 वेळा जेवण होतं. आम्ही 3 वेळा जेवण आणि 1 वेळा स्नान केलं. असे आम्ही सोयीचे अर्थ लावतो आणि भक्ती आपली करायची राहते. म्हणून तुका म्हणे मद घडो त्याची सेवा, परी माझ्या दैवा पार नाही. माझं दैव एवढं आहे की मी अत्यंत आनंदित होईल आणि तुमच्या घरची सेवा करेन, असं तुकाराम महाराज म्हणतात. म्हणून आपापल्या घरातले वाद मिटवावेत, आपापल्या घरातले भानगडी मिटवावेत. आपापल्या घरातली काय आहे की घरात भावकी आणि गावात गावकी याच्यामध्ये क्लेश आला की प्रगती नाही. आता भावकीचं सांगतो उदाहरण. भावकी जर एक नसेल तर काय भानगडी होतात बघा. एवढा मोठा रावण ज्याचे नातू 1 लाख होते. किती नातू 1 लाख होते. नुसते नातू बोलतो, बाकीचे सांगत नाही मी तुम्हाला. त्या बायका सुना एवढं सांगितलं तर त्याला राशन किती मिळणार. नातू 1 लाख होते. एवढा तो श्रीमंत. ग्रहांना आपल्या सिंहासनावर चढून जायला पालथं घालून ठेवलं होतं आणि पायऱ्या बनवल्या होत्या ग्रहांच्या. एवढा तो प्रचंड पराक्रमी. रामाची बायको पळवली, सरळ देवाची बायको पळवली. इकडे तिकडे बघितलंच नाही. त्याला सुद्धा कारण आहे, मोठं कारण आहे. त्याला पळवली आणि तिथून त्याची अधोगती सुरू झाली. आणि या मधल्या भानगडीमध्ये काय झालं की रावणाचा भाऊ विभीषण हा होता धार्मिक असल्यामुळे रामाचा भक्त झाला तो. आणि रावण होता राक्षस, वाईट वृत्तीचा. दोघांचं पटेना, भावकी फुटली आणि विभीषण येऊन रामाला मिळाला. आणि शेवटी युद्ध झालं त्यावेळी काही केल्या रावण मरेना. आणि रावणाला कुठे बाण मारल्यावर तो मरणार त्याची माहिती विभीषणाला होती. आणि त्याने कानात सांगितलं आपल्या रामाच्या की तिथे दिल्लीत त्याचा प्राण आहे, तिथे बाण मार. रामाने बाण मारला, रावण मेला, भावकी फुटली.
रावण का मेला? भावकी फुटली नसती तर रामाला सुद्धा रावण ऐकला नसता. म्हणून भावकी एवढी महत्वाची आहे. रावणाचा मुलगा इंद्रजित जोपर्यंत मरत नाही तोपर्यंत रावणाला भीती नाही. 14 वेळा इंद्रजिताने इंद्राला पराजित केलं होतं. म्हणून आधी इंद्रजित कसा मरणार हे कोणी सांगितलं? विभीषणाने रामाला सांगितलं. हे का सांगितलं? भावकी फुटली, अख्खा नाश झाला रावणाचा. तो कसा झाला? काय झालं? भावकी फुटली. जेव्हा भावकी फुटते त्यावेळी असं होतं. म्हणून भावकी सांभाळली, प्रसंगी सहन करावं लागलं ते झाले. म्हणून भावकी ही झाली रामायणातली. आणखी दुसरी भावकी सांगितली, वेळ होतोय पण आवडत नाही. दुसरी भावकी सांगितली राम आणि भरत. राम जोपर्यंत येत नाही तोपर्यंत मी सिंहासनावर बसणार नाही. रामाच्या पादुका सिंहासनावर ठेवल्या आणि राज्य चालवलं असा तो भरत भावकी जिवंत राहिली. काय सांग, इतिहासामध्ये असे अनेक उदाहरण आहेत जे आपल्याला जीवन जगायला काय करतात? सुकर करतात, चांगलं करतात. आणि अशामुळे आपलं जीवन चांगलं होण्यासाठी मदत होते. पण इतिहास नुसता वाचायचा नाही हो, इतिहास आचरणात आणायचा. टी शर्ट घालून पाठीमागे जगदंब लिहून शिवाजी महाराज होता येत नाही. नाऱ्याकडे जाऊन दाढी करून शिवाजी महाराजांची दाढी ठेवून शिवाजी महाराज होता येत नाही. शिवाजी महाराजांचा अभ्यास करणार, त्यांचे विचार ज्यावेळी अंगात उतरणार तेव्हा ते शिवाजी महाराज तिथे होते. आणि शिवाजी महाराज होण्यासाठी त्याच्यामध्ये गुण जर उतरले पाहिजे तर आधी जिजाबाई निर्माण झाली पाहिजे. जिजाबाईने शिवाजी महाराजांच्या मध्ये ते गुण पेरल्यामुळे शिवाजी महाराजांना यवनांचा चीड होती. म्हणून हे सगळं सात्विकतेने जाणणार आहे. आणि ज्यावेळी आपण सात्विकता पाळणार त्यावेळी आपण सुखी होणार. अन्यथा आपल्याला दुःखांना सामोरं जायला लागणार, यात शंका नाही. म्हणून वामनराव म्हणतात की तू जे काय करतो तेच तुला भोगावं लागतं, कारण तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार. आज जे काय करणार ते उद्या तुला भोगावं लागणार. काही ताबडतोब भोगावं लागतं, काही कालांतराने भोगावं लागतं. त्याला शिवी दिली, त्याने कानपाट्या रांडली, झालं, भोग पूर्ण झाले. ताबडतोब त्याने शिवी दिली, 8 दिवस याने लक्षात ठेवलं आणि बाजारात जाऊन त्याच्या कानाखाली मारली. गेल्या मंगळवारी तुम्हाला शिवी दिली, 8 दिवसांनी भोगावं लागतं. काही गोष्टी महिन्याने भोगाव्या लागतात, काही गोष्टी या जन्माचे त्या जन्मात भोगाव्या लागतात. म्हणून काही जण म्हणतात की मी एवढं लोकांचं चांगलं करतोय, माझ्याबद्दल म्हणजे लोकांच्या बद्दल माझ्या मनात काही वाईट नाही, मी सगळी पुण्यकर्म करतो, पूजन करतो सगळं, आणि हे माझ्या वाटण्याला दुःख का? त्याचं कारण सोपं आहे, कारण तू केलेली कर्म आता भोगून तुला मोकळी करायची आहे. म्हणून आपल्याकडे आलेली दुःख काहीही असो आपण त्या विठ्ठलाच्या चरणाशी वाहून द्यायची आणि आपण आनंदात जगायचं. हे आनंदाचं सूत्र आहे, हे सात्विकतेचं सूत्र आहे. म्हणून इतिहासामध्ये, रामायणामध्ये, महाभारतामध्ये सगळ्यामध्ये काय सांगितलेलं आहे की ह्याच गोष्टी सांगितलेल्या आहेत की आपण जे करतो ते. मग आता पुण्य केलं, पुढचा जन्म तुम्हाला चांगला मिळेल. आता पुण्य केलं, आता भजन केलं, तुम्हाला पुढे चांगलं मिळेल. आम्ही कीर्तनकार झालो, इथे बोलतो, आमच्या पूर्वज कोण कीर्तनकार नाही, भजन नाही, काय नाही. मग हे आलं कसं? काहीतरी पुण्य कर्म पूर्वजन्मामध्ये केलेलं आहे आणि आज ते उदयास आलेलं आहे. भजन गातो, का गातो? सगळेच गायले असते. पूर्वजन्मामध्ये काहीतरी पुण्य, की चांगली कामं आपल्या हातून होतात ती करायला पाहिजे. आपल्या कलेचा उपयोग समाजाला झाला पाहिजे. नाहीतर आला काय गेला काय, कोणाला बातमीच नाही असं व्हायला नको. म्हणून आजच्या कीर्तनामध्ये आणि आजच्या विठ्ठलाच्या समोर मी राहून तुला सांगतो की आज काहीतरी आपल्याला संकल्प केला पाहिजे.
पंढरपूरला जाणार आणि विठ्ठलाच्या समोर मी नाक घासणार आणि उद्यापासून दारू सोडणार हे विठ्ठलाला पंढरपूरला जाऊन सांगण्याची गरज नाही. कारण पंढरपुरातला विठोबा इथे आलेला इथे नाक घासून आता ताबडतोब सांग. उद्यापासून नाही, उद्यापासून म्हटलं की उद्या परत उद्या येईल शब्द आपले लबाड माणूस आहोत आपण. थोडं देवाला सांगू आपण उद्या म्हटलेलं. म्हणून आता ताबडतोब सांगून मनात आलं ना की ताबडतोब सांगून टाकायचं देवाला की देवा आतापर्यंत पिलं खूप झालं, आतापासून मी शपथ घेतो तुझ्यासमोर की उद्यापासून आतापासून मी त्या वस्तूला हात लावणार आहे. आषाढी पावन झाली, आषाढी पावन झाली, वाईट कर्म करणार नाही, घेऊया शपथ. हे जेव्हा आपल्या हातून होईल तिथून आपल्या घरामध्ये आणि आपल्यामध्ये सुख निर्माण होईल. एरवी तरी सुख निर्माण करण्यासाठी सुखाने जगण्यासाठी जड पडते ना. म्हणून तुकारामांनी म्हटलेलं आहे, तुकाराम महाराजांनी की आपुलिया गीता जो असे जागता धन्य माता पिता दया, धन्य माता पिता दया. मग आपले माता पिता या जगात या पृथ्वीवर असो अथवा स्वर्गवासी असो, स्वर्गवासी जरी असले तरी आपल्याकडे ते बघतायत, ते धन्य झाले पाहिजे असं आचरण करूया. विठ्ठलाने अत्यंत सुंदर काम केलेलं आहे की आपल्याला इथे एकत्र आणलेलं आहे. दरवर्षी आपल्याला इथे आणखी संख्या वाढलेली दिसेल यात शंका नाही. कोणाच्याही मनात आणले इथे तरुण वर्ग धडपडतोय 2-4 दिवस, त्यांना बुद्धी दिलेली आहे, त्यांच्याकडून विठ्ठलाने काम करून घेतलेले ते फुकट जाणार नाही. आपण इथे कीर्तन श्रवण केलं, माझे वेळेवाकडे काही चुकीचे शब्द असू दे तरी सुद्धा तुम्ही ऐकून घेतले, फुकट जाणार नाही. आणि हे आपण आचरणात आणूया आणि धन्य माता पिता दयाचे, माता पित्यांचं नाव धन्य करूया. त्यांना आनंद झालेला परमेश्वराला आवडतो. म्हणून तुकाराम महाराज काय म्हणतात, आपुलिया गीता जो असे जागता, आपुलिया गीता जो असे जागता, धन्य माता पिता दया किया, धन्य माता दया किया, आपुलिया गीता जो असे जागता, आपुलिया गीता जय जय विठोबा रखुमाई, बोला जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई.
देवाची गोडी लावलेले भक्तगण वारकरी हे पंढरपुरामध्ये जात असतात आणि पंढरपूरच्या विठ्ठलाचं दर्शन घेतल्यानंतर त्यांच्या जीवनाचं कृतकृता अर्थ आणि असा एक संत आहे. हा संत कुंभारीचा व्यवसाय हो आणि हा व्यवसाय करता करता देवाचं नाम घ्यावं, देवाचं नाम घ्यावं आणि आपल्या कुंभारकीचा व्यवसाय करताना, मडकी घडवताना, इतर भांडी गुंडी बनवताना त्या देवाचं नाव ठेवून मात्र भांडी गुंडी बनवायचं आणि त्याच्यामुळे एवढी त्याची प्रसिद्धी झाली की लांब लांबचे लोक त्याच्याकडे त्या भांड्यांसाठी, मडक्यांसाठी, कारण त्या पूर्वीच्या काळामध्ये मडकी होती, आता मडक्यांची जागा भांड्यांनी घेतलेली आहे, स्टीलने घेतलेली आहे, ॲल्युमिनियमने घेतलेली आहे. पण त्या काळी मात्र मडकी होती. आमच्याकडे आमच्या सुद्धा लहानपणी बरेच कुंभारडी वगैरे अशा मडक्यांच्या रांगा घेऊन येत होत्या. आंघोळीसाठी सुद्धा मोठी मोठी मडकी असायची. आता त्या जागी ॲल्युमिनियमचे भांडे आहे. तेवढं डोकं पण जागेवर पाहिजे, कारण नेताना ते मडकं जरा जरी कुठे आढळलं तरी ते फुटून जायचं. एवढं सांभाळून केलं पाहिजे. मग असा हा भक्ती करायचा, देवाची भक्ती करायचा, देवाची भक्ती करताना नाम घ्यायचा आणि हे नाम घेता घेता देव त्याला प्रसन्न झाला. कसा प्रसन्न झाला ते बघूया. त्याला उठता बसता खाता पिता वदनी वदता घास घेता विठ्ठलाचं नामच घ्यायचे. एवढे विठ्ठलाचे भक्त होते आणि असं करता करता कसं करायचं ते विठ्ठलाचं नाम घेता घेता एवढे तल्लीन व्हायचे हो. विठुराया विठुराया वाचोनी जास काय विठुराया विठुराया वाचोनी जास विठ्ठलाशिवाय काही नाही. त्याचा सर्व काळ असं विठ्ठलाची पूजा अर्चा आणि देवाचं नाम घेण्यातच जात. आणि अशा थोर कुंभाराला एक सुईत पत्नी होती. पत्नीचं नाव संती. पत्नीचं नाव संती. त्याला शोभेल अशी रोज पहाटे उठायचं, सडा शिंपायचा, पाणी आणायचं आणि पतीला हवं नव्हतं ते बघायचं. कारण हे पती महाराज ज्यांचं नाव गोरोबा, लोक त्यांना गोरोबा काका म्हणायचे. आणि हे गोरोबा पहाटे पहाटे उठायचे आणि आपल्या कुंभारकीच्या व्यवसायाला सुरुवात करायची.
मग हे कुंभारकीच्या व्यवसायाला सुरुवात करण्याच्या अगोदर त्यांना चहा पाणी वगैरे वगैरे ज्या गोष्टी आहेत त्या तेव्हा द्यायच्या. पूर्वीच्या काळामध्ये अत्यंत दक्ष असलेल्या अशा स्त्रिया होत्या. कुटुंबामध्ये आपलं कुटुंब आपल्यावर अवलंबून आहे आणि त्याला त्या कुटुंबामध्ये अवलंबून असल्यामुळे आपण त्या कुटुंबाला आधार दिला पाहिजे अशा विचाराच्या होत्या. आता पण नाही तसं नाही. म्हणून त्यांनी सुद्धा तिचा दिनक्रम कसा होता की रोज सकाळी उठायचं, पाणी भरायचं, त्यांना हवं नवं ते काय बघायचं, नंतर ते मडकी बनवायला सुरुवात करायची आणि त्यांच्या संसार विधीवर एक सुंदर असं मूल होतं, मुलगा होता आणि हा मुलगा दुडू त्या गुडघ्यावर चालेपर्यंतचा एवढाच मोठा होता. त्या दिवशी असं झालं, पहाटे झाली, गोरोबा काका उठले, आपलं दिनकर्म आटपलं आणि मातीच्या ढिगाऱ्याकडे आले. गोरं फावडा पिका वगैरे सगळं घेतलं, माती कालवली, पाणी ओतलं, माती कालवायला सुरुवात करणार. एवढ्यात त्यांचं पिल्लू मुलगा उठला आणि रडायला लागला. संती मात्र तोपर्यंत पाणी आणत होती बरं का, आणि पाणी आणता तो थांबली, रडायचं ते उचललं आणि त्याला सांत्वन केलं त्याचं, आणि रडायचा बंद झाल्यावर पोट्यावर आले, अंगणात आली आणि म्हणाले, अहो ऐका, हे तोपर्यंत माती तुरवायला घेतलेली होती आणि नामस्मरण त्यांच्यामध्ये चालू होतं. जय हरी विठ्ठल 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 नामस्मरण चालू होतं आणि तेवढ्यात ती म्हणाली, अहो जरा ऐका. यांचं कुठे लक्ष होतं, अहो जरा ऐका, तरी पण लक्ष नाही. आता मात्र तिने जोरात हात मारले, अहो ऐकता का. आता म्हणाले, जरा बघितलं, विठ्ठल विठ्ठल चालूच होतं आणि म्हणाले पाणी घेऊन होते, शेवटची खेप आहे, तोपर्यंत याला बघा. हातामध्ये खेळणं दिलं आणि त्याला ठेवलं आणि ती पाण्याला निघून गेली आणि ते समोर त्यांचं विठ्ठल विठ्ठल सुरू होतं. आणि विठ्ठल विठ्ठल म्हणता ते मूल तिथे खेळत होतं, आपल्या गाडी बरोबर खेळत होतं आणि गोरोबा मात्र आपल्या परिणामाने तल्लीन झाले. त्यांची तंद्री लागली आणि आपसूक अभंग आला. तुझे रूप चित्ती राहो. पांडुरंगाला सांगू लागले, काय सांगू लागले, तुझे रूप चित्ती राहो, मुखी तुझे नाम, देह प्रपंचाचा दास, सुखे करो काम, सुखे करो काम. तुझे रूप चित्ती राहो, मुखी तुझे नाम, तुझे रूप चित्ती राहो, मुखी तुझे नाम, देह प्रपंचाचा दास, देह प्रपंचाचा दास, सुखे करो काम, सुखे करो काम. माती पायाने पुरवणं चालू आहे, डोळे हळूहळू बंद झाले, विठ्ठलाची मूर्ती दिसायला लागली आणि माती पुरवत आहे. लहान मुल बाबा बाबा म्हणत पुढे 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 येत आहे. खेळणं जसं जसं पुढे जायला लागलं तसं मुलंही पुढे यायला लागलं आणि बरोबर म्हणायला लागले, तुझ्या परी माझी नाही देह भाव सारा, तुझी नाही आत्मा सोडून बसारा, तुझ्या परी माझी नाही देह भाव सारा,
लाल रंगाची काठ लागला, काहीही कळलं नाही कारण डोळे बंद होते. आणि संती पाणी घेऊन आली, संती पाणी घेऊन आली. लांबूनच पाहते तर अंगणात आपलं बाळ दिसत नाही. बाळ गेलं कुठे, आजूबाजूला बघायला लागले आणि यांच्याकडे लक्ष गेलं, यांच्या देहाकडे लक्ष गेलं. डोळे बंद आहेत. पांडुरंग 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 जोरामध्ये नामजप सुरू आहे. ती काय समजायची समजली, यांची तन्वी लागलेली आहे. आणि तिचं लक्ष झाली मातीकडे गेलं, मातीकडे गेलं आणि ती जागच्या जागी थांबली. जागच्या जागी थांबली आणि ती समोरचं दृश्य पाहिलं आणि तिच्या डोक्यावरची माती खळखळ खाली पडली आणि ती काय बोलावं हे समजेना. डोळ्यापुढे चक्कर आल्यासारखी होत होती, काय करावं समजेना. आणि त्या घराण्यात तिने सांगितलं, त्याचा राग आला आणि म्हणाली थांबा. थांबा असं उच्चार केल्यानंतर ते थांबले नाही. थांबले नाही. पांडुरंग पांडुरंग असं चालू होतं आणि खाली आपल्या त्या मुलाचे पायाची बोटं दिसत होती, डोक्याचे केस दिसत होते, छोटे छोटे अवयव दिसत होते. एवढं धाडस त्यांनी केलं कसं असं तिच्या मनामध्ये आला. प्रचंड राग आला, प्रचंड राग आला आणि ते त्यांनी गेली आणि त्यांच्या बाहूला पकडला, हाताला पकडला, गदागदा हलवलं. अहो थांबा. आता कुठे ते जागेवर आले आणि पाहिलं, वळून पाहिलं तर संती आहे आणि संतीकडे रागाने पाहायला लागले की माझ्या विठ्ठल भक्तीमध्ये आड येणारी तू कोण असं म्हटलं. आणि जवळ असलेली काठी घेतली आणि हाताने उगारली आणि त्यावेळी ती म्हणाली थांबा. थांबा म्हटलं आणि पुढे म्हटलं करला विशील मजला. मला स्पर्श करायचा नाही, हात मला लावायचा नाही. करला विशील मजला तरी तुझला आण पांडुरंगाची. त्या पांडुरंगाची शपथ आहे ती मला की मला माझ्या अंगाला हात लावायचा नाही, स्पर्श करायचा नाही. तरी तुझला आण पांडुरंगाची. झाले जे बरे झाले. गोरबा म्हणाले जे झालं ते बरं झालं का. झाले जे बरे झाले, सुटली आशा आता प्रपंचाची. झालं ते बरं झालं. विठ्ठलाची शपथ घातली, साधी शपथ राहो. वारकरी होते ते. विठ्ठलाची शपथ म्हणजे प्राणापेक्षा प्रिय असते वारकऱ्यांना. आणि शपथ घातली माझ्या अंगाला हात लावायचा नाही. आणि म्हणाले अहो खाली बघा तरी काय केलं ते. आणि त्यांनी खाली पाहिलं आणि बाहेर आले मातीतून आणि मटकन खाली बसले. हो विठ्ठलाला म्हणाले अरे विठ्ठला काय माझ्याकडून घडवलं, काय मी पाप केलं होतं म्हणून माझं मूल माझ्या पायाखाली चढवलं. आणि ही म्हणते मला आता स्पर्श करू नका. विठ्ठलाच्या कसं एखादा भक्त कसा विचार करतो हे उत्कृष्ट उदाहरण गोरोबा कुंभाराने केलं की कदाचित या संसाराच्या मोहपाशातून मुक्त करण्यासाठी ही घटना परमेश्वरा तू घडवून आणलेली आहे. मुलाच्या मायेतून मला मोकळं केलं आणि बायकोच्या मायेतून मोकळं केलं. कारण ती सांगते करला विषयी गमला, आजपासून माझ्या अंगाला स्पर्श करायचा नाही. ही एकच शब्द त्याने कळला आणि असे बरेच दिवस गेले आणि असा त्यांचा संसार सुरू होता. तिला दुःख झालं होतं, रोज रडायची. हो रोज रडायची. शेजारी येऊन रोज तिचं सांत्वन करायचं. दुःखाचा वेग कमी झाला. काही कालावधीनंतर तिला मात्र पुन्हा आपल्याला मूल हवं अशी भावना वाढीस लागली आणि प्रपंचित आहे होती. कोणाच्याही स्त्रीला तसंच वाटणार.
पण शपथ घातली होती करला दिसेल मजला, हे बाबा काय तिच्याकडे जाईना, स्पर्श करेना, आणि स्पर्श नव्हे तर तिच्या हातचं पाणी पण घेईना, जेवण पण स्वीकारणार, एवढं कडक. आता मात्र तिला प्रश्न पडला की आता पुढे काय करावं. या महाराजांना प्रपंचामध्ये कसं ओढायचा हा प्रश्न पडला. ती विचार करू लागली. विठ्ठलाला ती नको नको ते बोलली, काळ तोंड्या बोलली, आणि काय नको नको ते बोलली. कारण तुझ्यामुळे माझा मुलगा गेला, तुझ्यामुळे कसा तर तुझं नाम त्यांच्या मुखामध्ये होतं म्हणून तुझ्यामुळे गेला, म्हणून ती विठ्ठलाला शिव्या घालली. आणि असं करता करता ती विचार करू लागली, विचार करू लागली आणि मनामध्ये म्हणायला लागली, कसे ओढावे पतीला अपुऱ्या, कसे ओढावे पतीला अपुऱ्या संसाराचा संगे, कसे ओढावे पतीला अपुऱ्या संसाराचा संगे, संगी करते विचारणी हा, संगी करते विचारणी हा, देवा पाहे पाहे साधो राजा राम कहोरी, राजा राम कहोरी, राजा राम कहोरी. या संसारामध्ये कसं आता मात्र माझा नाईलाज झाला, संसाराला वेल तर आलं असलंच पाहिजे. मग विचार करता करता एक चांगली घटना घडली. तिथे आणि चांगले तिच्या दृष्टीने चांगली घटना घडली. तिच्या माहेरून निरोप आला की वडील आजारी आहे. आता वडील आजारी आहे असं म्हटलं तर कुठली लेक जाणार नाही, कुठली मुलगी जाणार नाही. ती गेली, याची परवानगी घेतली आणि ती गेली. आणि वडिलांनी आपली दुःख मागितलं की बाई आता तुझी बहीण सुद्धा लग्नाची झालेली आहे, जिचं नाव रामी, हा जिचं लग्न करायचं आहे, पण मी हा असा मला काही शक्य होणार नाही आणि माझं काही बरं वाईट झालं तर माझी मुलगी मात्र उजवायची राहणार. आता काय करावं हेच टेन्शन त्या म्हाताऱ्याला होतं, तिच्या वडिलांना होतं. आणि हे टेन्शन कसं करायचं, काय करायचं, डोक्यात चक्र चालू होती. लग्न तर करायलाच पाहिजे. ती आली घरी, काय म्हणाले, जावई बापू तुम्हाला बघायला बोलवले. जावई बापू निघाले, सासूरवाडीला पोहोचले, बसले, चहा पाणी झाला. आता एक गंमत झाली अशी की जावई बापूंशी सुद्धा ते बोलले, सासरे बुवा की आता रामी आहे, लग्नाची आहे, तिचं लग्न करायला पाहिजे, तिचं लग्न झालं की मी मरायला. जावई म्हणाले बघतो, नवरा बघतो, आहे का बघतो, योग्य वर आहे का बघतो. हिच्या डोक्यात मात्र वेगळं. ती म्हणाली जावई बापू नाही, वडिलांना म्हणाली अहो जावई बापू काय म्हणतात, जावई बापूंच्या गावामध्ये आमच्या गावामध्ये नवरा आहे. कोण आहे नवरा, आहे तर बरंच झालं. नवरा आहे म्हटल्यानंतर सांग आता कोण नवरा. अहो नवरा आणखी दुसरा तिसरा कोण तुमच्या समोरच बसलेला आहे. आता ते गोरोबा काकांनी हे ऐकल्याबरोबर गोरोबा काका उठूनच उभे राहिले ताडकन. अहो असं कसं, आपली बायकोच सांगते दुसरं लग्न करायला, सवत आणायला, हे कसं पटणार. नुसत्या सवतीचं नाव ऐकल्यावर घर अख्खं डोक्यावर घेऊन राहिली तयारी. मग हीच स्वतः सांगते सवत आणायचं, ही सुद्धा आपली बहीण, हे कसं शक्य आहे. गोरोबा म्हणाले असा विचार करू नको, लोक काय म्हणतील. अहो मी विठ्ठलाचा भक्त आहे, माझ्या तोंडात शेण घालतील, मला नको नको ते बोलतील. नाही नाही नाही, तुम्ही रामीला पदरात घ्यायचं. वडील म्हणाले हो, तुमच्यासारखा नवरा शोधून सापडणार नाही. सात्विक कुळीकन्या पुत्र होती जे सात्विक, त्या सात्विक प्रकारातले तुम्ही आहात आणि माझ्या रामीला सुखात ठेवा हे मला पूर्णपणे ज्ञात आहे, म्हणून मी तुम्हाला माझी रामी देऊ दिली. आता संतीचा काय विचार झाला की माझ्यापासून तर मूळ होत नाही, आता हिच्यापासून तरी, म्हणून तिने तो बाहेर घातला. झालं बोलणं पक्क झालं, बोलणं पक्क झालं आणि लग्नाचा दिवस ठरला. लग्न झालं, सगळं झालं
आणि शेवट रामी नवीन नवरी समवेत जावई बापू सासऱ्यांची भेट घ्यायला. आता बघा एक बरं का, या वाक्यावर पुढची कथा अवलंबून आहे. सासऱ्यांची भेट घ्यायला गेले आणि सासरे बुवा म्हणाले, जावई बापू तुम्ही खूप चांगले आहात, माझ्या रामीचा स्वीकार केला खूप मोठं झालं, रामीला तुम्ही सांभाळा हेही मला माहिती आहे, पण जसं संतीला वागवताना तसं रामीला सुद्धा वागवा बरं का. आणि हे वाक्य ऐकल्याबरोबर गोरोबा म्हणाले, पंढरीनाथ महाराज देवा मला पुन्हा सोडवलं संसारात. जसं संतीला वागवता तसं माझ्या राणीला वागवा. वरा घरी आली. 2 दिवस झाले, 4 दिवस झाले, 8 दिवस झाले, 15 दिवस झाले. संती आणि राणी दोघांचं म्हणणं गजाली चालू झाल्या. अगं काय सांगू, नवी नवरी मी आणि नवी नवरीला जसं प्रेम द्यायला पाहिजे तसं माझे पती प्रेम देत नाही. आता मात्र हिला टेन्शन आलं. आता म्हणाले मी विचारतेच त्यांना आणि यांना समजावण्याच्या स्वरात म्हणाले, हो असं कसं करता, नवी नवरी आहे, जरा 4 दिवस फिरायला जा, तिला घेऊन कुठेतरी जा, तिच्यावर प्रेम करा. अगं असं कसं म्हणते. गोरोबा म्हणाले, अगं तुझं बरोबर आहे, पण सासरे पण मला काय सांगितलं की जसं संतीला वागवता तसं राणीला वागवा, जसं तुला वागवतो तसं आता संतीला वागवणार नाही का. सासरे बुवांचे शब्द कसे बोलू. हाय देवा, करायला गेलो काय आणि झालं काय. आणि आता मात्र दोघींनी पूर्णपणे तणावात होत्या. आता करायचं काय, आता करायचं काय. आणि विचार करता करता एक युक्ती त्यांना सुचली. कसं आहे, स्त्रियांनी एकदा काय मनावर घेतलं की आपल्याला मिळाल्याशिवाय थोडं नाही. त्या उक्तीप्रमाणे त्या स्त्री हट्ट की नाही, ते बालहट्ट, राजहट्ट आणि स्त्री हट्ट थोडा गेलाच पाहिजे. तसा तो स्त्री हट्ट होता. तो दोघींनी ठरवलं की आता ते काय करायचं. गोरोबा काकांचं झोपण्याची वेळ ठराविक होती, उठण्याची वेळ ठराविक होती, सगळं अगदी नित्य नियमाने चालू होतं. मग 10 वाजता गोरोबा झोपायला गेले की 15 मिनिटांमध्ये त्यांची तंद्री लावून झोप घेत असे. आपल्यासारखं नाही, झोपेची गोळी घेतली तरी गोळी झोपते, आपण नाही. आपल्यासारखं त्यांचं नव्हतं. म्हणून आता बघा शेतकरी जे काम करतात ना शेतामध्ये, आले हातावर पाणी ओतलं पडले की 15 मिनिटात सापडणार नाही तुम्हाला. गोळी नको, तुझं काय नको, अंतरून नको, तुझी गाडी नको, जे काय असेल ते. आमचं तसं नाही. 10 वाजता झोपतात तरी 12 वाजेपर्यंत त्या खुशीवर त्या खुशीवर त्या झोपत नाही, झोपत नाही, झोपत नाही. गोरोबाचं जसं पडले की झोप हे त्यांना माहित होतं. आणि म्हणाले आता काय करूया, रात्री आपण दोघी जणी 2 बाजूला झोपूया. एक घे हात तुझ्या खुशीवर आणि एक घे हात याच्या. आणि त्या दोघी झोपल्या ना. एक हात असं झोपल्याबरोबर सकाळी नित्य नियमाप्रमाणे गोरोबा काकांना जाग आली, थोडीशी जाग आली, थोडीशी जाग आली. आणि म्हणाले कोणाच्या तरी शरीरावर माझे हात आहे आणि विठ्ठल होतो, विठ्ठलाशिवाय त्यांना काही सुचतच नसे. हो ते म्हणाले एका बाजूला रखुमाई देवी आहे, एका बाजूला विठ्ठल आहे आणि मला झोपवायला आलेले आहे. काय सुखाचा प्रसंग होता हो. आणि ते झोपेत तसेच बडबडत होते, विठ्ठल विठ्ठल. आणि त्यावेळी पूर्ण जाग आली आणि इकडे बघतात तर काय संती आणि इकडे बघतात ते रामी आणि तायत उठले आणि म्हणाले अरे काय पाप केलं. आणि विठ्ठलाची शपथ घालते मला, विठ्ठलाची आण घालते मला, विठ्ठलाची शपथ घालते. तुम्हीच मोठा, तुमचा दोष नाही, या हातांचा दोष आहे. हात घेऊन थै 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 नाचायला लागले. पुढे काय मिळतं काय बघायला लागले. या हातच माझे पापी आहे, हातच माझे पापी आहे. त्या हातांनाच काहीतरी शिक्षा दिली पाहिजे. आणि ती पहाटेची वेळ हो, पहाटेच्या वेळी त्यांना ते लाकडं फोडायचं पुराण मिळालं. पुराण ठेवलं, पायाखाली घेतलं आणि ते दोन्ही हात त्या धारेच्या बाजूने एवढे आपटले की ते दोन्ही हात तुटून खाली पडले. रामीने बघितली, रामीने बघितलं रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या. रक्त बघून ताबडतोब तिला मूर्छा आली. ती पडली. संती दासांच्या हो धावा धावा धावा. काय केलं, नुकतेच कोणतरी पहाटे उठलेले होते ते धावत आले आणि बघतायत तर काय गोरोबा काका नुसते बसलेले, हात तुटले, रक्त वाहत आहे आणि मुखामध्ये विठ्ठल विठ्ठल नाम करत. काय समजायच्या अगोदर
त्यांनी धावपळ केली, फडके बांधले आणि काय बांधलं, रक्त थोडंसं बंद केलं आणि नंतर त्यांच्या प्रकार लक्षात आला काय झाले. उपचार करून थोडंसं बरं झालं, पण गोरोबांचे हात खोटे झाले. व्यवसाय चालणार कसा? बघा, आपल्या भक्ताची काळजी परमेश्वराला असते. व्यवसाय चालणार कसा? मडकी घडवणार कसा? माती तुडवतील पण माती बनवणार कशी? विठ्ठलाने बायकोला सांगितलं, बायको म्हणजे कोण? आपली मावली रखुमाबाई. त्यांना सांगितलं मी चाललो, माझा भक्त अडचणीत आहे, तुम्ही चाला तर मी पण येते. चला, मिठ्या कुंभार बनले, विठ्ठल आणि मिठाई माऊली बनले, कुंभारी गाडव घेतलं आणि निघाले आणि गोरोबांच्या घरी आले. विचारत तुम्हाला कामगार पाहिजेत का? तुम्हाला हो बाबा कामगार गरज आहे मला, हे माझे हात कसे झालेले. तेव्हापासून विठ्ठलाने त्यांच्या घरी मडकी बनवण्याचं काम सुरू केलं आणि विठ्ठलाची मडकी अशी बनवली, विठ्ठलाने अशी बनवली की बाहेर परदेशातून मागणी यायला लागली, धंदा चौपट झाला. महाराजांनी सुद्धा त्यांच्या विटा आपल्या दरबाराला लावायला पाहिजे, किल्ला लावायला पाहिजे म्हणून मागवल्या. आणि काय सांगू, असं त्यांचे दिवस चालू होते, सुखाने चालू होते. कुंभार मडकी करत होता, गोरोबा काका भजन करत होते, मुखाने नाम घेत होते. आणि अशीच वारीचा दिवस आला. हो, वारीचा दिवस आला आणि वारीचा दिवस आल्यानंतर वारकऱ्याला भार हो नाही. अगोदर 2 महिने त्याची तयारी असते. संसाराला काय हवं नको ते आधी तयारी करून ठेवतात आणि मग 15 दिवस वारीला जातात. काही जण म्हणतात पाऊले चालती पंढरीची वाट, सुखी संसाराची लावणीय वाट. हे चुकीचं आहे. बिंदास म्हणतात सुखी संसाराची सोडून या गाठ. सुखी संसार त्या सुखाची सोडून गाठ सोडून ते विठ्ठलाच्या दर्शनाला जातात. पण आपला संसार सोडून नाही, इकडची तजवीज करून जातात. तो खरा विठ्ठल भक्त आहे. विठ्ठलाच्या वारीला जायला पाहिजे. त्यांची तयारी सुरू झाली. पिशव्या बांधल्या आणि साधारण लक्षणावरून संतीने ओळखलं, हे बाबा पुढे चालले, वारीला चालले म्हटल्यानंतर आम्ही पण येतो. तुम्हाला इतके दिवस विठ्ठलाला शिव्या देणार. आज म्हणाला तुम्ही वारीला येतो, म्हणलं सोन्या होणं पिवळे चला. संती म्हणाले, रामी म्हणाले आता मी पण येते, मी राहून जा. अरे सोन्या होणं पिवळे आणखी काय पाहिजे. तिघेही जण तयारी केली आणि मदत करत पुढे आली. पंढरपुरामध्ये आली. लांबून पाहिलं तर पंढरपूरचा तो भीमरेच्या विमानाचा जो काठ दिसत होता, त्याच्यामध्ये सगळे ते पांढरे वस्त्र धारण करून वारकरी होते. हातामध्ये पताका घेऊन होते, मृदंगवाले वाजवत होते. विठ्ठलाच्या मंदिरामध्ये नामघोष चाललेला होता. ठिकठिकाणी विठ्ठल दिसत होता. झेंड्या पताकामध्ये विठ्ठल दिसत होता. प्रत्येक वारकऱ्यामध्ये विठ्ठल दिसत होता. जळी स्थळी काष्टी पाषाणी सगळीकडे विठ्ठल भरलेला होता. आणि अवघं पंढरपूर गरजून गेलं होतं विठ्ठलाच्या नावाने. ते पाहिलं आणि आणखी यांची पावले जलद पडायला लागली. पोचायला विठ्ठल मंदिरामध्ये काय गोष्ट चालू होता.
होता आणि रामीने पाहिलं, रामीच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. का अश्रू वाहत होते तर त्या विठ्ठलाच्या समोर त्या विठ्ठलाने पुन्हा हात दिले आणि त्याच विठ्ठलाला मी नाही नाही ते बोलले. विठ्ठलाला 100 वेळा तिने माफी मागितली, देवा क्षमा कर, देवा क्षमा कर, मी तुला ओळखणार होतं, मी नाही ते बोलले. आणि गोरोबा काकांना मिठी मारली, म्हणून संतीने मिठी मारली. अश्रू त्यांचे अश्रू पाहून बाकीच्यांच्या ही वारी त्या वारकऱ्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू यायला लागले, डोळे पाणावले. नामदेव महाराज त्या ठिकाणी उपस्थित होते. ते गोरोबा काका या, आता पुढचा एका काय होते, गोरोबा काका या आणि त्या मंदिरात मध्ये विठ्ठलाच्या मूर्ती समोर त्यांना उभं केलं. गोरोबा काका उभे आहे, हात जोडून उभे आहेत मूर्ती समोर. इकडे रामी, इकडे संती, असे नामदेव महाराज आणि सगळीकडे गर्दी वारकऱ्यांची आणि सगळ्यांच्या समक्ष नामदेव महाराज विठ्ठलाला म्हणाले, विठ्ठला आज गोरोबा काकांना तुम्ही हात दिले, तुमचा परम पावन असा भक्त ज्याने तुमच्यावर प्रेम केलं, भक्तीशिवाय अन्य काही नाही केलं, आपल्या जीवनामध्ये फक्त तुमचं नाव घेतलं आणि अशा या परम भक्ताला तुम्ही त्याचे हात न मागता दिले. तुमची महती सांगावी थोडी आहे देवा. आता मात्र त्यांची पूस मात्र परत मिळवली पाहिजे आणि हे मात्र काम करा. काय सांगू महाराज. आणि रामीला म्हणाले की रामी आता तिच्या बाळाला हात मार. रामी आणि गोरोबा काका म्हणाले बाळाला हात मारले. बाळ आणि काय सांगू, बाळ त्या विठ्ठलाच्या मूर्तीच्या मागून हळूहळू रांगत 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 यायला लागला. रामीने पाहिलं, एक क्षणभर पाहिलं, आईच ती आणि एका उडीमध्ये पोहोचली त्या बाळाकडे. वर उचलून घेतलं, त्याचे मुके घेतले. काय अश्रूंना तर थाराच नव्हता. विठ्ठलाला कृतज्ञता तर भयंकर, म्हणजे एवढी त्यामध्ये मी काय काय बोलले हेच तिला आठवत होतं. आणि बाळाला छातीशी उडवाळलं आणि विठ्ठलाच्या समोर आले. सगळे सगळे वारकरी आनंदाशी काढत होते. विठ्ठलाने कुठून दिलं हो बाळ. ज्या भक्ताने आपल्या पायाखाली आपलं बाळ सोडवलं ते बाळ मायारूपी त्याने ठेवलं आणि खरं जे बाळ होतं त्याचं रक्षण केलं त्या पांडुरंगाने. एवढी नामामध्ये ताकद आहे. मग आपल्यावर येणारी संकट तो विठ्ठल टाळू शकतो, आपल्यावर कृपा करू शकतो. म्हणून आपण त्या विठ्ठलाचं नाम घेतलं पाहिजे. आणि नंतर नामदेवाने सांगितले असं झालं ते विठ्ठलाने आपल्याकडे ठेवलं होतं बाळ. आणि अशी विठ्ठलाची महती आणि प्रत्येक संतांची आहे. आणि तेव्हा हे तुकाराम महाराजांचं पटतं. काय पटतं की आपुली या पिता जो असे जाणता त्यांनी एकच ही जाणलं की विठ्ठल माझी देवता आहे, विठ्ठल माझा कैवारी आहे, विठ्ठल माझा मायबाप आहे. त्याच्या नामाशिवाय मला अन्य काही नाही. प्राण गेला तरी चालेल, मी आणखीन कोणाची स्तुती करणार नाही. आणि गावची स्तुती आम्हा ब्रह्महत्या एका वाचनी त्या पांडुरंगा, त्या पांडुरंगाशिवाय अन्य आम्हाला काही नाही. एवढी देवावर निष्ठा, एवढी देवावर श्रद्धा ठेवली की देव का नाही आपलं रक्षण करणार, काही नाही का नाही आपल्याला संकटातून वाचवणार. तेव्हा आपण आज या आषाढीच्या वारच्या निमित्ताने एक तरी संकल्प करू शकतो की हे देवा आजपासून मी काही नाही, पण तुझं नाव मात्र मी कायम मात्र माझ्या मुखामध्ये येईल. तुला विसरणार नाही. तुझ्या उत्सवाला येईल, तुझ्या जत्रेला येईल, तुझ्याकडे येईल, तुला दिवा लावेल, वाट लावेल, पण तुला विसरणार नाही. एवढं देवाला प्रेम दिलं, एवढं देवाला प्रेम दिलं. देवाचे सतत हात द्यायलाच असतात, पण आपल्याला घेण्यासाठी फक्त देवाचं नाम घ्यायचं पाहिजे. असं नाम आज आपण या वारीच्या निमित्ताने घेऊया, आपलं जीवन कृतकृतार्थ करूया. आणि तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे की आपली या हिता जो असे जागता, कशीही परिस्थिती असू दे, आपली श्रीमंतीची असू दे, गरिबीची असू दे, आणि कसली असू दे, प्रसंग दुःखाचा असू दे, प्रसंग आनंदाचा असू दे, त्या विठ्ठलाच्या, त्या रामनामाच्या, त्या हरीच्या आपण
सहवासात राहून आता मुखामध्ये नाम घेऊया आणि आपला प्रपंच उज्ज्वल असा करूया आणि सुखाने राहूया. आज मला या ठिकाणी संधी दिली कीर्तन करायची. या संधी दिली म्हणण्यापेक्षा हे माझंच काम आहे. मी त्या शाळेचा माजी विद्यार्थी आहे, गावातला आहे, त्याच्यामुळे माझंच काम आहे. तरी पण संधी दिली त्याबद्दल या मंडळाचे आभार व्यक्त करतो. हे वेंगुर्लेकर सर कुडाळमध्ये शिक्षक आहेत, चांगल्यापैकी साथ करतात आणि नेहमी असतो. हे बोभाटे झरापचे आहेत. आज हे सुद्धा पेटीवाले आहे. आता वाजवायला माझ्या बरोबर आले, साथीने सुंदर साथ केली, त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो. आणि सगळ्यात शेवटी तुमचे आभार व्यक्त अशासाठी करतो की एरवी आपण भेटतो, एरवी सगळं करतो, सगळ्या गौरव करतो, पण आज मला तुम्ही ऐकून घेतलं. या ऐकून घेण्यामध्ये माझ्या बोलण्यामध्ये जर काही चूक झाली तर विठ्ठल चरणी अर्पण. कोणी मनाला लावून घेऊ नका. चांगलं ते घ्या आणि वाईट ते माझं आहे ते परत माझ्याकडे द्या. आणि चांगलं गुरुनी मला शिकवलेलं आहे तेवढं घ्या. आणि आपण या विठ्ठलाच्या चरणाशी एवढंच मागेल की संपूर्ण गावामध्ये आमच्या सुख आणि शांती नांदे. सगळ्यांच्या इच्छा आणि आकांक्षा आहे देवा विठ्ठला पूर्ण कर आणि सगळ्यांना सुखी ठेव आणि सगळ्यांना शांततेमध्ये आपल्या संसारामध्ये आणि त्यांची भरभराट होते. आयुष्य, आरोग्य, संतती, संपत्तीने आमचा पूर्ण गाव भरभरून वाढते अशी आम्ही सगळ्यांनी त्या विठ्ठलाची प्रार्थना करूया. आणि पुन्हा एकदा तुम्ही श्रोते म्हणून या ठिकाणी उपस्थित राहिला याबद्दल तुमचेही आभार. आणखी हा लाऊडस्पीकरवर असल्यामुळे माझा आवाज पूर्णपणे गावात गेला असणार. त्यांनी हे श्रवण केलं कीर्तन त्यांचंही भलं होऊ दे अशी देवासमोर प्रार्थना करूया. आणि आज आपण या ठिकाणी थांबूया. वेळेपेक्षा जरा 10 मिनिटं जास्त वेळ घेतला त्याबद्दल क्षमस्व. आणि 1 मिनिटामध्ये भैरव घेऊया, गाण्याचा अभंग करूया आणि आपल्या हिता जो असे आपल्या हिता जो असे आपल्या हिता जो असे धन्य माझा पिता दया दिया, धन्य माझा पिता दया दिया. आपल्या हिता जो असे आपल्या हिता Thank you.